विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. 6व्या सत्रातलं आपलं जे पहिले प्रकरण संत तुकाराम त्यांचं चरित्र आणि त्यांच्या अभंगवाणीचं स्वरूप आपण या अगोदरच्या तासिकेमध्ये अभ्यासलं. दुसरे जे संत आहेत ते म्हणजे रामदास. आपलं जे पुढचं प्रकरण आहे ते संत रामदासावर आहे. संत रामदास यांचा संत मालिकेमध्ये काय केला जातो समाविष्ट केला जातो. परंतु त्याने स्वतंत्र असा स्वतःचा संप्रदाय निर्माण केला. या अगोदरचे जर आपण संत पाहिले मग ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा, कर्ममेळा, संत जनाबाई, संत मुक्ताई, हे सर्व संत वारकरी संप्रदायामध्ये होते. लक्षात घ्या, ज्याला आपण भागवत संप्रदाय असं म्हणतो. संत रामदासांचा जरी संत मालिकेमध्ये समाविष्ट केला जात असला तरी त्यांनी त्यांचा स्वतःचा स्वतंत्र असा संप्रदाय निर्माण केला. त्यांनी समर्थ संप्रदाय हा स्थापन केला. आणि त्यामुळं संत रामदास यांच्या अनुषंगाने आपण जेव्हा चर्चा करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की ते संत आहेत, त्यांचा संत मालिकेमध्ये समाविष्ट केला जातो, परंतु त्यांनी स्वतःचा स्वतंत्र असा समर्थ संप्रदाय काय केला स्थापन केला. म्हणजे वारकरी पंथात त्यांचा समावेश होत नाही. पण त्याचं कारण असं की त्यांनी स्वतःचा स्वतंत्र असा समर्थ संप्रदाय स्थापन केलेला आहे. आणि त्यामुळं समर्थ संप्रदाय स्थापन करणारे समर्थकार संत रामदास म्हणून देखील त्यांचा उल्लेख केला जातो. किंवा मनाचे श्लोक त्याची रचना करणारे रचनाकार म्हणून देखील संत रामदास यांचा उल्लेख केला जातो. किंवा मग दासबोधकार संत रामदास असा देखील त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांचा दासबोध हा ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे. आता संत रामदास यांचे करुणाष्टके, रामायणे काही स्फुट स्वरूपाचं लेखन आहे. तुम्हाला ते सर्वच अभ्यासक्रमात ठेवलेलं नाही. तुम्हाला फक्त मनाचे श्लोक आणि दासबोध हे त्यांचे 2 ग्रंथ काय आहेत अभ्यासक्रमाला आहेत. संत रामदासाच्या अनुषंगाने आपण जेव्हा चर्चा करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की त्यांनी स्वतःचा स्वतंत्र असा संप्रदाय स्थापन केला आणि तो संप्रदाय म्हणजे समर्थ संप्रदाय. आणि त्यामुळं हे 16व्या शतकातील एक आगळे कवी होत असं त्यांचा उल्लेख केला जातो. एक तर ते समर्थकार म्हणून ओळखले जातात, त्याचबरोबर ते संत रामदास देखील म्हणून ओळखले जातात. संत व समर्थ अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची काय 2 रूप आहेत. ते संत आहेत आणि पुन्हा समर्थ देखील आहेत. त्याने बदलता काळ आणि भोवतालची परिस्थिती लक्षात घेऊन लोकांना त्या काळामध्ये जाग करण्याचं काम केलं. आपण जर संत रामदासाचा कालखंड जर पाहिला तर 17वं शतक आहे. या ठिकाणी मोगलांची सत्ता कशी अत्यंत प्रभावी आहे. आणि मग अशा काळामध्ये सर्व राजसत्ता ही मोगलांच्या हातात असल्यामुळं, यवनांच्या हातात असल्यामुळं इथला जो समाज आहे हा या ठिकाणी कुठंतरी आपल्याला बंदिस्त स्वरूपामध्ये या ठिकाणी दिसतो. आणि त्यामुळं अशा काळामध्ये जो पडता काळ आहे संप्रदायाच्या अनुषंगानं, अशा पडत्या काळामध्ये त्या समाजाला धीर देण्याचं काम त्यांनी प्रपंच विज्ञान सांगितलं असं देखील काही अभ्यासक वगैरे म्हणतात. समर्थे समर्थ करावे तरीच समर्थ म्हणावे, समर्थे समर्थ करावे तरीच समर्थ म्हणावे, या उक्तीत त्यांनी समाजाला काय केलं विश्वास देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. 17व्या शतकामध्ये आपल्याला असं दिसतं की या ठिकाणी एका प्रकारे राजसत्ता ही सगळी यवनांच्या हातामध्ये, मोगलांच्या हातामध्ये, आणि त्यांच्या इथल्या समाजावर काय अन्याय अत्याचार वाढलेले आहेत. अशा काळामध्ये समाजाच्या पडत्या काळामध्ये समाजाला धीर देण्याचं काम, त्यांना प्रपंच विज्ञान शिकवण्याचं काम, त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम संत रामदासांनी केलं. त्यामुळे संत रामदासांना संत आणि समर्थ अशा 2 उपाध्या देखील या ठिकाणी बहाल केल्या जातात. संत रामदास यांचं जेव्हा आपण चरित्र पाहतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं त्यांचा जन्म जांबेस इसवी 1608 मध्ये झालेला आहे. त्यांचे मूळचे नाव नारायण ठोसर हे त्यांचं काय मूळचं नाव आहे. वयाच्या 9व्या वर्षीच त्यांना श्रीराम दर्शन झाला आणि अनुग्रह झाला असं मानलं जातं. आणि वयाच्या 13व्या वर्षी लग्नामध्ये सावधान हा शब्द ऐकून त्यांनी लग्नमंडपातून पलायन केलं. आणि त्या काळामध्ये पुन्हा 1620 ते 1632 अशी 12 वर्ष
त्यांनी रामजपामध्ये काढली पहा. आणि मग नंतरच्या काळामध्ये त्यांनी 12 वर्षे पुन्हा तीर्थयात्रा केलेली. त्या यात्रेत त्यांना समग्र लोकस्थितीचं दर्शन झालेलं आहे. नंतर 1644ला त्यांनी काय केलं पहा, समर्थ संप्रदायाची उभारणी केलेली आपल्याला दिसून येते पहा. आणि समर्थ संप्रदाय स्थापन केल्यानंतर इसवी सन 1681मध्ये त्यांनी सज्जनगडावर देह ठेवला, असं त्यांचं त्रोटक स्वरूपामध्ये चरित्र आहे पहा. त्यांचं चरित्र पाहत असता आपण काय पाहिलं पहा, की त्यांचा जन्म जांब या ठिकाणी झालेला आहे. वयाच्या 9व्या वर्षीच त्यांना रामाचा अनुग्रह झालेला आहे. रामाचा अनुग्रह झालेला या ठिकाणी दिसतो, किंवा श्रीराम दर्शन झालेलं आहे असं ते चरित्रकार उल्लेख करतात. वयाच्या 13व्या वर्षी लग्नमंडपामध्ये आता सावध सावधान ही जी शेवटची मंगळ अष्टक असते ना, ते ऐकून त्याने खरोखरच सावध झाले आणि त्यांनी काय केलं पहा, लग्नमंडपातून पलायन केलं. पुढे त्यांनी 12 वर्ष तीर्थाटन केलेले. पुन्हा पुढचे 12 वर्ष त्यांनी काय केलं पहा, जप केलेला, आपल्या तीर्थयात्रा केली. नंतरच्या काळामध्ये त्यांनी समर्थ संप्रदायाची स्थापना केली आणि इसवी सन 1681मध्ये त्यांनी सज्जनगडावर देह ठेवला, असं त्यांचं चरित्र आहे पहा. आता संत रामदासाने जो समर्थ संप्रदाय स्थापन केला आहे पहा, त्या समर्थ संप्रदायाबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पहा. आता संत रामदासाच्या काळामध्ये इथं वेगवेगळे संप्रदाय आहेत. वारकरी संप्रदाय आहेत. वारकरी संप्रदायाचे कळस असणारे संत तुकोबा हे त्यांच्या समकालीन आहेत. संत तुकोबाचं या काळामध्ये फार मोठं कार्य आहे. परंतु संत रामदासांनी वारकरी संप्रदायाचा स्वीकार करण्यापेक्षा त्यांनी स्वतःचा स्वतंत्र असा समर्थ संप्रदाय स्थापन केला पहा. हा 17व्या शतकातील आसमानी सुलतानीच्या कचाट्यामध्ये इथला महाराष्ट्र पूर्ण सापडलेला आहे पहा. आणि मग अशा काळामध्ये त्या समाजाला धीर देण्याचं काम, त्या समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम, प्रस्थापित सत्तेच्या विरोधामध्ये त्यांच्या मनामध्ये बंड निर्माण करण्याचं काम कुठंतरी करताना आपल्याला संत तुकाराम या समर्थ संप्रदायाच्या, संत रामदास या समर्थ संप्रदायाच्या माध्यमातून आपल्याला दिसतात पहा. आता एक तुम्ही लक्षात घ्या पहा, हा जो वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायामध्ये 18 पगड जातीच्या लोकांना अत्यंत महत्त्वाचं असं स्थान होतं. परंतु हा जो समर्थ संप्रदाय, हा समर्थ संप्रदाय कुठंतरी आपल्याला वर्णाश्रम धर्म व्यवस्थेचा पुरस्कार करताना दिसतो पहा. म्हणजे वैदिक परंपरेचा पुरस्कार करणारा हा संप्रदाय दिसतो, की जो वारकरी संप्रदाय संत तुकाराम विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ मानायचे, किंवा यारे सारे लहान थोर भलते याती नारी नर असा म्हणणारा हा जो वारकरी संप्रदाय हा सर्वांसाठी खुला होता. परंतु समर्थ संप्रदायामध्ये मात्र पुन्हा आपल्याला वर्णाश्रम वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केलेला दिसून येतो पहा. वैदिक परंपरेचा, वैदिक वर्णाश्रम धर्माच्या ह्यांनी पुन्हा या संप्रदायाने काय केलं, पुनरुज्जीवन केलं. आणि त्यामुळं मग आपल्याला असं दिसतं पहा, की हा संप्रदाय महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रुजू शकला नाही पहा. संत रामदासाच्या नंतरच्या काळामध्ये हा संप्रदाय, आज या संप्रदायाचे मुठभर असे लोक आपल्याला दिसतात पहा. त्याचं कारण असं आहे की हा संप्रदाय पुन्हा वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करणारा असल्यामुळं हा संप्रदाय काय पूर्ण महाराष्ट्रभर पसरू शकला नाही पहा. आता हा संप्रदाय रामदासांनी सुरू केला म्हणून याला रामदासी संप्रदाय असं देखील म्हटलं जातं पहा, किंवा समर्थ संप्रदाय किंवा दास संप्रदाय असे देखील याला म्हणतात पहा. त्यांचा हा जो समर्थ संप्रदाय त्याला रामदासी संप्रदाय, त्याचबरोबर समर्थ संप्रदाय, याशिवाय दास संप्रदाय असं देखील त्याचा उल्लेख केला जातो पहा. रामे रामदासी उपदेशिले असा प्रत्यक्ष श्रीरामाने आपला उपदेश केल्याचे समर्थ सांगतात. आपल्याला उपदेश कोणी केलेला आहे तर प्रत्यक्ष श्रीरामाने केलेला आहे. रामे रामदासी उपदेशिले असे त्यांनी म्हटलेले पहा. श्रीराम हे गुरु आहेत लक्षात घ्या, आणि हनुमंत हे त्यांचे प्रोत्साहक आहेत लक्षात घ्या. म्हणजे राम आणि हनुमान यांना या संप्रदायामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे पहा. श्रीराम हे त्यांचे कोण आहेत पहा, गुरु, आणि हनुमान हे त्यांचे प्रोत्साहक आहेत पहा. साई आम्मासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ असे त्यांनी म्हटलेले पहा. साई आम्मासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ असं त्यांनी सांगितले पहा. आता हा रामदासी जो संप्रदाय आहे पहा, तो वारकरी संप्रदायापासून भिन्न आहे हे तुम्ही समजून घ्या. कारण संत नामदेवांनी पांडुरंगाला महासमन्वयक मानून 18 पगड जातीच्या लोकांना त्या ठिकाणं भगव्या झेंड्याखाली उभं करण्याचं काम केलं. आणि कुठंतरी धार्मिक क्षेत्रामध्ये जात
जात निर्मूलन करण्याचं किंवा जातीयता नष्ट करण्याचं काम, निर्धारण करण्याचं काम संत नामदेवाने केलेलं आपल्याला दिसून येतं पहा. मग त्यामुळे तुम्हाला आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये अनेक जाती धर्माचे लोक दिसतात पहा. तसं समर्थ संप्रदायामध्ये मात्र दिसून येत नाही. त्याचं कारण असं आहे पहा की हा वैदिक वर्णाश्रम धर्म व्यवस्थेचा पुरस्कार करणारा हा पंथ आहे. वेदाने जे मानलेले 4 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, याचा तो पुरस्कार करणारा पंथ आहे. आणि उच्चवर्णीयालाच या पंथामध्ये स्थान होतं. आणि त्यामुळं हा पंथ काही फारसा महाराष्ट्रामध्ये रुजू शकला नाही पहा. श्रीराम आणि हनुमंत यांच्या उपासनेला मात्र त्यांनी नवीन अर्थ दिला पहा या रामदासांनी पहा. आणि मग त्या काळामध्ये अस्मानी सुलतानीच्या काळामध्ये हा जो इथला समाज जो सुस्त पडला होता, त्यांच्यामधला नाकर्तेपणा, त्यांच्यामधला आळस झाडण्याचं काम संत रामदासांनी केलेलं आपल्याला दिसून येतं पहा. त्यांनी त्या काळामध्ये असणारा हा जो समाज आहे, जो अस्मानी सुलतानीच्या कचाट्यात सापडलेला आहे, या ठिकाणी यवनांचं राज्य आहे, आणि हा जो सर्व समाज आहे त्यांच्यामध्ये आळस, शैथिल्य, नाकर्तेपणा जो निर्माण झाला होता, ते झटकून टाकण्याचं काम संत रामदासांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केलं हे आपल्याला या ठिकाणी दिसतं पहा. आणि त्यामुळं जाणावा रामदासाचा हाची संप्रदाय. रामदासाचा संप्रदाय कोणता आहे तो जाणावा असं त्यांनी सांगितले पहा. व्रत ज्याचे ब्रह्मचारी, वस्त्रे ज्याची हुरमुजी बरे. तर ज्यानं हा संप्रदाय स्वीकारलेला आहे तो कसा आहे पहा, तो ब्रह्मचारी. त्याने कडकडीत वैराग्य पाळणं गरजेचे आहे पहा. विवेक वैराग्य ते भारी, तारी जड जीवाते. कडकडीत वैराग्य पाळणारे आहेत, विवेकशील आहेत आणि ब्रह्मचारी वैराग्यमय जीवन जगत असल्यामुळं जीवाचा उद्धार होतो रामाची उपासना केल्यानंतर, अशी त्यांची श्रद्धा आहे पहा. पुढे काय पहा, नित्यवाची दासबोध शोधी सारा सार शोध. तर जो नित्य काय करतो पहा, दासबोध हा ग्रंथ वाचतो, त्याच्यामधला जो सार आहे तो सार शोधून जनामध्ये सांगण्याचं काम करतो. असे जे कोणी ते काय पहा खरे समर्थ संप्रदायाचे शिष्य आहेत पहा. सांगे भाविकाशी बोध करी रोध इंद्रिया. तर भाविकांना तो दासबोधामधला सार सांगतो आणि आपल्या इंद्रियावर काय करतो पहा, नियंत्रण ठेवतो. लोकांना जागा करण्याचं काम त्या काळामध्ये या संप्रदायाने केलेलं आपल्याला दिसून येतं पहा. आधी ते करावे कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षेची पावनं. असं या संप्रदायाचं काय पहा आचार धर्माचे सार म्हणता येईल. काय यांच्या आचार धर्माचं सार? आधी ते करावे कर्म. आधी काय करायचं? कर्म करायचं. म्हणजे तुमचं जे कोणतं कार्य असेल ते कार्य करायचं. कर्ममार्गे उपासना, कर्म करत करत काय करायचं? उपासना करायची. आणि उपासना केल्यामुळं उपासका सापडी ज्ञान, ज्ञानी मोक्षाची पावणे. असं या संप्रदायाचं सार आहे पहा. धर्म, उपासना, कर्म, ज्ञान, व्यवहार, अध्यात्म, राजकारण व रामभक्ती यांचा लोक उद्धारासाठी प्रसार करणे. या संप्रदायाचे जे शिष्य ते काय करायचे पहा, तो उपासना करायचे, कर्म करायचे, ज्ञान, व्यवहार, अध्यात्म, राजकारण देखील आलं लक्षात आहे की जे तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये दिसत नाही पहा. राजकारण आणि रामभक्ती या अनुषंगानं लोकांमध्ये जागृती करण्याचं काम या संप्रदायाच्या लोकांनी केलं पहा. श्रीरामाची उपासना हा या संप्रदायाचा प्रमुख आधार आहे. श्रीरामाची काय पहा उपासना हा या संप्रदायाचा प्रमुख आधार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो पहा. आणि त्यामुळं समर्थाच्या प्रयत्नवादाला परमार्थाचे अधिष्ठान आहे. या संप्रदायात अनेक शिष्य असले तरी समर्थाच्या दृष्टीतून पुढे कार्य चालविणारा कुणी शिष्य त्यांना लाभला नाही. रामदासाच्या काळामध्ये हा संप्रदाय महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी होता, पण नंतरच्या काळामध्ये याला हा संप्रदाय चालवणारा फार मोठा शिष्य संप्रदाय निर्माण झाला नाही पहा. आणि त्या दृष्टीने हा संप्रदाय कसा पहा व्यक्तिनिष्ठ आहे असे पांगरकर म्हणतात. आणि त्यामुळं हा संप्रदाय काय खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये रुजू शकला नाही. त्याचं कारण असं आहे पहा की वारकरी संप्रदायानं जी व्यापक भूमिका स्वीकारली होती, जात निर्मूलनाची आणि समतेचा पुरस्कार जो वारकरी संप्रदायाने स्वीकार केला होता, तो पुरस्कार आपल्याला या संप्रदायामध्ये दिसत नाही. आणि त्यामुळे हा संप्रदाय
महाराष्ट्रामध्ये संत रामदासाच्या नंतर मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये रुजू न शकलेला आपल्याला दिसून येतो पहा. आणि त्यामुळं संत रामदासाचं चरित्र आपण पाहिलं आणि त्यांचा जो समर्थ संप्रदाय, त्या समर्थ संप्रदायाचं स्वरूप आपण थोडक्यामध्ये पाहिलं पहा. आता समर्थ रामदासाची जी ग्रंथ संपदा आहे त्याच्यामध्ये त्यांचे करुणाष्टके आहेत. त्यांनी काय 2 रामायणे लिहिलेले आहेत, सुंदरकांड आणि युद्धकांडावरती काय पहा रामायण आहे. याशिवाय त्यांचं काय स्फुट लेखन आहे. हे काय आपल्याला अभ्यासक्रमाला नाही पहा, लक्षात घ्या. आपल्याला अभ्यासक्रमाला त्यांचे फक्त 2च ग्रंथ आहेत. एक आहे पहा मनाचे श्लोक आणि दुसरं आहे पहा दासबोध. आता त्यांचा हा जो मनाचे श्लोक हा जो ग्रंथ आहे पहा किंवा त्याचे जे मनाचे श्लोक आहेत ते आपल्याला खऱ्या अर्थानं काय पहा अभ्यासक्रमाला आपल्याला या ठिकाणी दिसून येतात पहा. म्हणजे करुणाष्टके, 21 मासी, रामायणे ही त्यांची ग्रंथसंपदा आपल्याला अभ्यासक्रमाला नाही पहा. आता मनाचे श्लोक हे रामदासाचे प्रसिद्ध आहेत पहा. तुम्हाला टिपाद्यामध्ये प्रश्न येऊ शकतो दीर्घोत्तर जर आपली परीक्षा पार पडली तर मनाचे श्लोक यावर पहा. आता मनाचे श्लोक हे रामदासाचे आपण बरेच ऐकलेले आहेत. आतापर्यंत आपण काही श्लोकांचा अभ्यास पण केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो पहा. तर खऱ्या अर्थानं 21 मासी आणि दासबोध हे जे रामदासाचे 2 ग्रंथ आहेत या ग्रंथामधलेच विचार आपल्याला मनाचे श्लोक या ग्रंथामध्ये दिसतात पहा. एक विचार त्यांनी या श्लोकामधून मांडलेला आहे पहा. तर सामान्य जनतेसाठी सोप्या भाषेमध्ये त्यांनी मनाचे श्लोक लिहिलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. एका श्लोकामधून एक विचार या ठिकाणी मांडण्याचा त्यांनी काय केलं आहे पहा प्रयत्न केला आहे. म्हणजे समर्थ संप्रदायाचे जे शिष्य आहेत ते उपजीविकेसाठी घरोघरी भिक्षा मागत असत आणि मग घरोघरी भिक्षा मागत असताना प्रत्येक घरासमोर गेल्यानंतर ते एक श्लोक म्हणायचे आणि मग त्या श्लोकामधून एक विचार त्या घराला देण्याचा प्रयत्न करायचे पहा. भिक्षा मागत असताना रामदासी शिष्याने प्रत्येक घरासमोर उभे राहून एक श्लोक म्हणावा व पुढे जावे म्हणजे प्रत्येक घरात एक विचार देण्याचे कार्य होईल या हेतूने मनाच्या श्लोकाचे लेखन झाले. तर हा हेतू ठेवून काय केलं पहा मनाच्या श्लोकाचे लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्या काळामध्ये समर्थ संप्रदायाचे जे शिष्य आहेत ते भिक्षा मागत असताना प्रत्येक घरी जायचे आणि मग प्रत्येक ज्या घरी ते जातील त्या घरासमोर ते एक श्लोक म्हणायचे. त्याचा हेतू कोणता होता? आपण एक श्लोकामधून एक विचार त्या लोकांपर्यंत पोहोचवा असा त्यांचा हेतू होता पहा. जवळजवळ त्यांची संख्या 205 आहेत पहा. मनाचे श्लोक किती पहा तर 205 आहेत. रचनास्थळ आणि काल मात्र निश्चितपणे सांगता येत नाही. त्यांची रचना केव्हा झाली, काळ कोणता आहे हे या बाबतीत मात्र काही माहिती उपलब्ध नाही पहा. आता त्यांचे जे काही श्लोक आहेत, आता मना सज्जना भक्तिपंथेची जावे, त्याने कोणता उपदेश केला आहे की भक्ती मार्गाचा काय करा पहा तुम्ही स्वीकार करा. मना तू काय कर, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. भक्ती मार्गाचा त्यांनी काय केलं पहा पुरस्कार केलेला आहे पहा. आता हा विचार त्यांनी घरासमोर मांडत असताना सांसारिक जे जीव आहेत त्यांनी हा उपदेश केलेला आहे बाकी तुम्ही काय करा पहा भक्ती मार्गाचा स्वीकार करा पहा. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. तर पहा जीवनामध्ये वेगवेगळे संकट येत असतात आहे का नाही. जीवनामध्ये कालच आपण अभ्यास केला बाकी संत तुकारामांनी सांगितले की सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. तर माणसाच्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग जास्त असतात, दुःखमय जीवन असतं लक्षात घ्या. आणि मग अशा संकट काळामध्ये माणसानं खचून न जाता ऐका ना उन्मळून न पडता दुःखाला कवटाळून न धरता त्यानं दुःखाला काय केलं पाहिजे पास सामोरं गेलं पाहिजे. आणि तो विचार इथं संत रामदासांनी आपल्या श्लोकातून मांडला पाहिजे. ते असं म्हणतात मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. तर धीर धरावा, कणखर राहावं. लक्षात घ्या दुबळेपणा काही कामाचं नाही. त्यामुळे मग संकट आल्यानंतर उन्मळून न पडता संकटांना न घाबरता संकटाला आपण धीरानं सामोरं गेलं पाहिजे असं ते या ठिकाणी सांगतात पहा. असे सांगतात किंवा मना चंदनाचे परित्वाजी जावे. त्याने काय उपदेश केला आहे पहा की चंदन जसं झिजतं ऐका. संत तुकारामाच्या अभंगामध्ये बी संदर्भ येतो कोणता
न लगे सांगावा चंदना परिमळ, वनस्पती मेळ आकारुणी. संत तुकाराम आज अभंग आहे ना हे, अंतरीची धावे स्वभावे बाहेर, धरिताई परी आवरेना. मना चंदनाला, चंदनाचं आयुष्य जे असतं ते दुसऱ्यासाठीच असतं. पण लक्षात घ्या, चंदन स्वतः झिजतं आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये मात्र ते सुगंध पसरवण्याचं काम करतो. पा तसं माणसानं सुद्धा दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. जे दुसऱ्यासाठी जगतात, चंदनासारखं झिजतात, त्यांचंच नाव काय होतं पा, पाठीमागे राहत असतं. स्वतःसाठी जे जगणारे जीव आहेत त्यांचं नाव नंतरच्या काळामध्ये कुणी घेत नाही. पा लक्षात घ्या. परंतु ज्यांनी आपलं आयुष्य दुसऱ्यासाठी वेचलेले चंदनाप्रमाणे, म्हणा चंदनाच्या परी तो झिजावे, चंदनासारखं तो काय करावं पा, झिजावं. कोणासाठी, तर दुसऱ्यासाठी. पा अशी लोकसेवेची शिकवण दिलेली पा त्यांनी. किंवा मरावे परी कीर्तिरूपी उरावे. पा जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला काय पा, मरण आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं प्रत्येक मृत्यू हा अटळ आहे. पा ज्या जीवानं जन्म घेतला त्याला मरण हे अटळ आहे. पा परंतु आपण आपल्या आयुष्यामध्ये असं काही कार्य केलं पाहिजे पा की त्या कार्याच्या रूपानं आपण मृत्यूनंतर शिल्लक राहायला पाहिजे. पा त्यामुळे ते असं म्हणतात पा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. तर कीर्तीच्या रूपानं आपण पाठीमागं राहिले पाहिजेत. पा आपण केव्हा उरू तसं, आपण काही अलौकिक असं कार्य केलं तर पा, लोकांपेक्षा वेगळं, इतरांसाठी जर आपण जगलो, इतरांसाठी जर आपण आपलं आयुष्य वेचलं, इतरांचे दुःख दूर करण्याचं जर आपण काम केलं तर आपलं नाव काय होतं पा, पाठीमागं राहतं. आणि त्यामुळं मरावे परी कीर्तिरूपी उरावे, मृत्यूनंतर सुद्धा आपलं नाव कीर्तीच्या रूपानं शिल्लक राहिलं पाहिजे, असाही ते उपदेश सामान्य लोकांना करतात. पा या जगी सर्व सुखी असा कोणी नसल्याने म्हणा तू श्रीरामाचे नाव. पुन्हा देखील त्यांनी तो विचार मांडला. पण कोणता पा, की या जगामध्ये सुखी असं कोणीच नाही. पा लक्षात घ्या, जगात कोणताच मनुष्य सुखी नाही. आणि त्यामुळं आपणच आपल्या नशिबाला दोष देण्यापेक्षा, आपल्या जीवाला दोष देण्यापेक्षा समाधान मानून ठेविले आणते तशीची राहावी, चित्ते असू द्यावे समाधान मानून आपण जगलं पाहिजे. जगात सुखी कोणी नाही. आणि त्यामुळं तू श्रीरामाचं नाव घे असे त्यांनी उपदेश केला आपल्याला देतो. पा समर्थाची या सेवका वक्र पाये, असा सर्व भूमंडळी कोण आहे, असाही त्यांनी धीर दिला आहे. जो रामदासाचा जो समर्थ संप्रदाय आहे त्याचा ज्यानं स्वीकार केला, त्याच्याकडं कोणाची पाहण्याची हिंमत नाही. वक्रपाये असा भूमंडळी कोण आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पा तर एक एक विचार त्यांनी मनाच्या श्लोकातून मांडलेला आहे. पा त्या काळामध्ये लोकांना त्यांनी धीर देण्याचं काम केलेलं आहे. पा पुढे त्यांनी असं म्हटलं, पा क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. अत्यंत महत्त्वाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. पा क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. संत तुकारामांनी सांगितलं सोप्या भाषेमध्ये, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो जसा बोलतो तसा जो चालतो, तो तसा जो वागतो, आहे की नाही. नुसते विचार मांडून काय कामाची नाहीत. पण ते स्वतः आचरणात आणले पाहिजेत. कृतीशून्य तुम्ही किती जरी विचार मांडले तर त्याला महत्त्व नाही. ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचं नाव आपण का पाठीमागे घेतो. पहा की त्यांनी जे विचार मांडले ते त्यांनी प्रत्यक्ष आचरणामध्ये आणले. नुसते विचार मांडून थांबले नाही. ते केवळ बोलघेवडे नव्हते, लक्षात घ्या. ते जे काही समाजसुधारक आहेत त्यांनी नुसते विचार मांडलेले नाहीत. पहा तर ते प्रत्यक्ष आचरणामध्ये आणले, प्रत्यक्ष ते रस्त्यावर उतरले, त्यांनी संघर्षाला ते सामोरे गेले. आणि त्यामुळं त्यांचं नाव आज काय पहा, अजरामर आहे. संतांनी देखील तेच सांगितलं पहा की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, असं ते तुकाराम म्हणतात. तसंच संत रामदास देखील काय म्हणतात पहा, क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. नुसती बडबड काय कामाची नाही, नुसतं बोलून काय उपयोगाचं नाही. पहा बोलघेवडेपणा काय कामाचं नाही. तुम्ही प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय तुमच्या त्या विचाराला काही महत्त्व नाही. पहा तर यासारख्या काही उदाहरणातून स्पष्टोक्तीतून त्यांनी सर्वांना कर्तव्याची आठवण करू दिली आहे. पहा
सर्वांना सहज समजेल, रुचेल, पचेल अशी काय पा मनाच्या श्लोकाची भाषा आहे पा. आणि त्यामुळं संत रामदास यांचं आपण प्रस्तावना पाहिली, त्यांचं चरित्र त्रोटकपणे आपण अभ्यासलं आणि मनाचे श्लोक हा त्यांचा पहिला ग्रंथ आहे, त्याचा आपण विचार केला पा. दुसऱ्या भागामध्ये आपण त्यांचा दासबोध हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचा काय करू पा विस्ताराने विचार करू. धन्यवाद.